राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना UPS लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा दिनांक 20/9/2024 रोजीचा एक शासन निर्णय आज आपण बघणार आहोत। संदर्भ आहे शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक संकीर्ण 2023 दिनांक 14/3/2023। प्रस्तावना संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 नुसार अनुज्ञेय असलेली जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भा.प्र.से अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली होती। समितीने सादर केलेल्या अहवालातील राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भातील शिफारशींबाबत चर्चा करून सर्व संबंधितांच्या सहमतीने निश्चित करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते। त्याचबरोबर केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्तीवेतन योजना दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर केली असून प्रस्तुत योजना ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भातील प्रस्तावना विचाराधीन असून त्या अनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे। शासन निर्णय राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित निवृत्तीवेतन योजना दिनांक 1/3/2024 पासून लागू करण्यात येत आहे। सोबतच्या परिशिष्ट अ प्रमाणे त्याचबरोबर केंद्र सरकारने दिनांक 24/8/2024 रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्तीवेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। सोबतच्या परिशिष्ट ब प्रमाणे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचारी व यांना वरील दोन्ही योजनेमधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यास मुभा राहील। राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा एक वेळचा वन टाइम ऑप्शन विकल्प दिनांक 31/3/2025 पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा। मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा वरील प्रमाणे विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यास सदर विकल्पाचा फेरविचार करून ज्यांना केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी व्हावयाचे असेल तर त्या संदर्भातील विकल्प दिनांक 31/3/2027 पर्यंत किंवा केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम संदर्भात निर्गमित होणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचनेमध्ये विकल्पाची निवड करण्याचा नमूद दिनांक यापैकी जो अगोदरचा दिनांक असेल तो पर्यंत फक्त एकदाच देण्याची मुभा राहील। तदनंतर सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दिलेला विकल्प कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही। केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेमध्ये वेळोवेळी होणारे बदल किंवा त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय राज्याच्या सुधारित निवृत्तीवेतन योजना आपोआप लागू होणार नाहीत। सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित आराखड्यामध्ये भविष्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही। वरील दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत निवृत्तीवेतन योजना आपोआप लागू राहील। राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अटी व शर्ती विहित करणे, योजनेची अंमलबजावणी करणे, योजनेचे नियम व कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी वित्त विभागास प्राधिकृत करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने उचित कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल। शासन असाही निर्णय घेत आहे की मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्त प्रमाणे अटींची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील। महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियमन 1961 सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 248 च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून
शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक 20/24/09/2012/09/63/05 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मनीषा यू कामटे शासनाचे उपसचिव. या संदर्भातील प्रती संबंधित अधिकाऱ्यांकडे संबंधित विभागाकडे पाठवण्यात आलेले आहे. त्याचसोबत परिशिष्ट अ राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहे. राष्ट्रीय निवृत्ती प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे समितीच्या शिफारशीतले तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल. वरील प्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या या शासन निर्णयापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्ती पश्चात वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते दिनांक 29 फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या वार्षिकी म्हणजेच ॲन्युटी मधीलच लाभ लागू राहतील व दिनांक 1 मार्च 2024 पासून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्ती वेतन धारकास या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहील. वरील योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी वर्गणीशी निगडित असेल. त्या कालावधीसाठी सभासदाने अंशदान भरलेले नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही. कर्मचाऱ्यांची ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेले नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासह भरल्यास तो कालावधी वरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत असलेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रयोजनार्थ रक्कम काढण्यास मुभा असणार नाही. तसेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी काढलेली रक्कम 10% व्याजासह भरणे आवश्यक राहील. अन्यथा त्यांना निवृत्ती वेतन त्या प्रमाणात अनुज्ञेय ठरेल. कर्मचाऱ्याची 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन अनुज्ञेय करण्यात येईल. कर्मचाऱ्याची 20 वर्ष पेक्षा कमी व 10 वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन अनुज्ञेय करण्यात येईल. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत स्तर 1 मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणुकीचा विकल्प निवडण्याची दिनांक 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेली सुविधा या योजनेअंतर्गत उपलब्ध असणार नाही. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहणार नाही. फक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञेय राहतील. या योजनेअंतर्गत किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यावर किमान निवृत्ती वेतन 7,500 इतके राहील. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहणार नाही. ही योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचाऱ्यांना लागू असल्याने या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही पार पाडल्यावर
तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसमवेत अन्य कर्मचाऱ्यांसंदर्भात सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यावर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधून दिनांक 1 मार्च 2024 पूर्वी व नंतर सेवानिवृत्त झाले आहेत वा होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभ मिळवण्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल. मात्र सदर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील त्यांचे अंशदान अद्ययावत भरणा केलेली असणे आवश्यक राहील. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या 60% परताव्याची रक्कम शासनाकडे भरणा करणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडर कडून प्राप्त होणारे 40% वार्षिकीमधून प्राप्त होणारा परतावा शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुज्ञेय ठरेल. त्या संदर्भाने या योजनेच्या अटी व शर्ती विहित करून त्या संदर्भातील कार्यपद्धती PFRDAच्या मान्यतेच्या अधीन राहून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. परिशिष्ट ब. द सायलेंट फीचर ऑफ द UPS. Assured pension 50% of the average basic pay drawn over the last 12th month prior to superannuation for minimum qualifying service of 25 years. This pay is to be proportionate for lesser service period up to a minimum of 10 years of service. Assured family pension at 60% of a pension of the employee immediately before his demise. Assured minimum pension at 10,000 per month on superannuation after minimum 10 years of service. Inflation indexation on assured pension, on assured family pension and assured minimum pension dearness relief based on All India Consumer Price Index for industrial workers AICPI-IW as in case of service employee. Lump sum payment at superannuation in addition to gratuity 1/10th of monthly emoluments pay plus DA as on the date of superannuation for every completed 6 months of service. This payment will not reduce the quantum of assured pension. There will be no increase in the contribution from employee, but state government will increase its contribution. Those who have already retired under NPS will also be eligible for this benefit. Arrears will be paid to such past retirees after adjusting the withdrawal already made by them. The employee contribution shall remain unaltered at 10% of basic pay plus DA. The government contribution will increase from the present 14% to 18.5%. The pension corpus will be divided into two funds: an individual pension fund to which the employee contribution 10% of basic pay and DA and matching government contribution will be credited. A separate pool corpus will additional government contribution alone 8.5% of basic and DA of all employees. The employee can exercise an investment choice for the individual pension corpus alone. The employee can withdraw up to 60% of the individual pension corpus with proportionate reduction in assured pension. Assured pension will be based on the default mode of investment pattern notified by PFRDA and considering full annuitization of individual pension corpus in case the benchmark annuity is lower than the assured annuity. The shortfall will be made good in case the individual employee corpus generate higher than assured annuity. Based on investment choice exercised by the employee will be entitled to such a higher annuity in case, however, the annuity generated is lower than the default mode. The top-up provided by government through UPS will be limited to benchmark annuity. Full assured pension will be available for a minimum qualifying service of 25 years for lesser service starting from at least 10 years. Pro rata assured pension will be given. Employee would have a choice to opt for UPS. An employee could choose
to continue with the NPS if she so desire. The UPS will be given effect from 1/4/2025. The necessary administrative legal support framework will be put in place. तर अशा पद्धतीने आजचा हा पेन्शन संदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.